अरे अशा पद्धतीचं रात्रीचं काम होतं, प्रत्येकाला काम करायला लागतं. आता हे पत्रे वगैरे लावलेत हे याप्रमाणे साईडला बॅरिकेड्स बनवण्यासाठी. ही आहे कलरची व्हॅन, म्हणजे ट्रक आहे, काय बोलतात त्याला, क्रेन आहे, कलरची क्रेन. नमस्कार मित्रांनो, तर मी आता ऑफिसवरून सुटलोय आणि घरी चाललोय. नेहमीप्रमाणे आपला नाईटचा व्लॉग शूट करतोय. तर तुम्ही बघू शकता की आता रात्रीच्या वेळी इकडे थंडी केवढी आहे. हा बघा फॉग, म्हणजे मुंबईमध्ये फॉग हे खूप कमीच दिसतं, असं म्हणजे कंटिन्युअसली नाही दिसत, पण तुम्ही बघू शकता फॉग किती आहे. आणि फुल सुसाट गाड्या आहेत, फुल सुसाट. तर आज सॅटर्डे, तर मला असं वाटत नाही जास्त ठिकाणी मेट्रोचं काम चालू आहे. पण आता मी तुम्हाला दाखवतो, या ठिकाणी कलरचं एक मेट्रोचं काम चालू आहे. ते कोणत्या कशा पद्धतीने ते कसं कलर करतात ते तुम्हाला दाखवतो. आता हे बॅरिकेड्स म्हणजे हे त्यांनी बॅरिकेड्स वगैरे लावले, ते कलर करायचं काम चालू आहे. आणि वर तो माणूस दिसतोय, तो कलर करतो. खाली गाड्या असेल किंवा काय असेल ना, तर हे क्रेनवर उभा राहून असा निवांत कलर करतो. आप भी चढ़ते हो क्या ऊपर? नहीं ना, आप सिक्योरिटी गार्ड हो? अच्छा, ये गाड़ी के ड्राइवर हो? हाँ, ही गाड़ी चालवतो. तो वो ऐसे इधर उधर कैसे घुमा रहे, खुद से करते क्या वो? ऊपर लीवर रहेगा ना कुछ? हाँ, म्हणजे त्याच्या हातात आहे ना, वर जो आहे तो माणूस, त्याच्या हातात सुद्धा एक लीवर आहे. त्या लिव्हरच्या साहाय्याने तो लेफ्ट किंवा राईट ज्या ठिकाणी त्याला कलर करायचा आहे त्या ठिकाणी तसा मूवमेंट करून तो कलर करतो. तर या पद्धतीचं काम होतं. तो ये एक दिन में कितना कवर होता है? एक पिलर होता है पूरा एक दिन में एक कवर होता है, मतलब रात पूरा नाइट मारेगा तो पूरा एक कवर हो जाएगा. तो एक ही आदमी काम करेगा एक जगह पे कि और भी है? अच्छा, अनफिट आहे वो. तर दोन जण मिळून हा जो पूर्ण स्लॅब आहे तो पूर्ण हा हे दोन जण मिळून कव्हर करतात. तो ये प्राइमर है शायद ना, प्राइमर चढ़ा रहे ना. अच्छा, तीसरा कोट है ये. ओके, तो अभी ये घर पे कभी जाएगा ये जो बंदा कलर कर रहा है? 5-6 बजे आएगा. अभी ये हो गया, मतलब ये इतना ये कवर हो गया. ये बंदे ने अकेले ने किया इतना, ये पूरा उधर से उधर ये अकेले बंदे ने किया? अच्छा, ठीक है, चलेगा. शुक्रिया बताने के लिए. अपना परिचय कभी याद नहीं? मेरा YouTube पे चैनल है, तो वही मैं चलते हुए ऑफिस से जाते हुए सब बताते रहता हूँ कैसे क्या हो रहा है, कैसा कलर होता है, कैसा मेट्रो का काम होता है. मी मागे बघितला तर एक माणूस काम करत होता. या ठिकाणी बघा इथे 2 माणसं काम करतात. ते दोघं मिळून ते पूर्ण कव्हर करतात. पण मला हे समजत नाही की ह्यांना क्लिअर कट कसं कळत असेल की कुठल्या बाजूला किती कलर झालाय, कारण ते लाईट असल्याशिवाय क्लिअर दिसणारच नाही. तुम्ही अंदाजे कराल, पण तरी सुद्धा अशा 3-4 गाड्या लागलेल्या आहेत कंटिन्युअसली मागे. अरे अशा पद्धतीचं रात्रीचं काम होतं, प्रत्येकाला काम करायला लागतं. आता हे पत्रे वगैरे लावलेत हे याप्रमाणे साईडला बॅरिकेड्स बनवण्यासाठी. ही आहे कलरची व्हॅन, म्हणजे ट्रक आहे, काय बोलतात त्याला, क्रेन आहे, कलरची क्रेन. ह्या साईडला जे लाईटमध्ये काम चालू आहे पायलिंग वर्क, म्हणजे जे फ्रेम बनवली जाते. आता हे ब्रिज बनवायच्या आधी हे जे खाचे आहेत, या खाच्यांमध्ये ही फ्रेम बनवली जाते वेगवेगळी. आणि या फ्रेममध्ये मग बाहेर ते बहुतेक कव्हर करून मग आतमध्ये सिमेंट टाकतात, ज्याने हा पिलर मजबूत बनतो. तुम्ही बघू शकता इकडे 4 वर्कर आहेत. ही पवईची साईट आहे मेट्रोची, आणि बहुतेक इकडे मला असं वाटतं की 70% काम झालं आहे. पण हे जे वर आहे हे स्टेशन आहे, मेट्रोचं कोणतं स्टेशन आहे त्याचं काम बाकी आहे, पूर्णपणे पेंडिंग आहे. म्हणजे हे बघा, हे स्टेअरकेस अजून तयार झालेले नाही आहेत. या साईडला पण स्टेअरकेस तयार झालेले नाही आहेत. लिफ्ट बनवायचं आहे, एस्केलेटर लावायचं आहे. आणि तरीसुद्धा हे या ठिकाणी जे काम झालेलं नाही त्या ठिकाणी कलर करून ठेवले. परत थोड्या दिवसांनी परत काहीतरी नवीन कलर होऊन जाईल इकडे. तो हमारे पास अगले साल कोई काम नहीं बचेगा.
अपने देश में जितने भी रोड कॉन्ट्रैक्टर हैं वो सब सारी अपनी जिंदगी आराम से जी लेते हैं एक ही रोड को बार बार बना के। आता तुम्ही बघू शकता की एक मोठी ड्रिल मशीन, जसं आपल्याकडे छोटे ड्रिल मशीन असतात तसे ही एक प्रकारची ड्रिल। तर हे जे धुरके किंवा धूर ह्या दोघांपैकी काही असू शकते, पण थंडी आहे आणि तुम्हाला दिसत पण असेल व्हिडिओमध्ये की कसं याप्रमाणे धुके पडलेत ह्या ठिकाणी। तर मी आता जवळजवळ घरी पोचलोच आहे टागोर नगरला। तर मी अशाच पद्धतीचा नेहमी जेव्हा पण मी निघेन ऑफिससाठी किंवा दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी तर मी अशी व्हिडिओज आणि ब्लॉग्स बनवत जाईन, जेणेकरून आपल्यालाही थोड्याफार गोष्टी कळत राहतील आणि मी काही अपडेट देऊ शकतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर थँक्यू सो मच तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल। असंच नेहमी मी रोजच्या रोज ब्लॉग टाकत जाईन। तर उद्याचा संडे आहे, तर उद्या ऑफिस वगैरे नसणार आहे, तर बहुतेक जर का मी कुठे बाहेर जात असेल तर मी नक्की ब्लॉग बनवेन आणि तोही सुद्धा अपलोड करेन। तर थँक्यू सो मच वन्स अगेन तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल।